आणि आपण छान डिझायनर ड्रेस शिकायला सुरुवात केलेली आहे आणि हा डिझायनर ड्रेस जो आहे तो आता आपण शिकणार आहोत। यासाठी आपण कपडा जो आहे तो घेतलेला आहे एक साधारण 4 मीटर वेगळा आणि 1 मीटर वेगळा असा टोटली 5 मीटरचा कपडा घेतलाय। त्यामध्ये सगळंच बसवणार आहे आणि अस्तरासाठी जो कपडा घेतलेला आहे तो फक्त 2 मीटर घेतलाय शायनिंग अस्तर। मग तो नेमका कसा असणार आहे तर आता आपण हा तुमच्या लक्षात राहावा, कारण फोटो तुमच्याकडे असेल की नसेल माहित नाही कायमस्वरूपी। हां, तर मग छोटंसं स्केच बनवून घ्यायचं त्याचं की हां आपण ही इलास्टिक आहे आणि हा असा दिसणार आहे, नंतर हा असा बल्की होणार आहे। आणि वरच्या बाजूला तर याच्यात महत्त्वाचा पार्ट असा आहे की जे जॅकेट आहे त्याचं थोडंसं तिरकस करायचं, सॉरी असं तिरकस करूया। तर हा खालचा भाग आहे, एक मधला पार्ट आहे 2 इंचचा, तो असा डार्क डिझाईन करूया म्हणजे एक रेड, त्यानंतर अर्ध्यापर्यंत हा गळ्याचा भाग पूर्ण कवर आणि जो हा कलर आहे तोच हा कलर इथे आपण वापरणार आहे। तर 2 इंच पर्यंत पुन्हा हा एक, मग ही एक आणि ही एक आधी लावून घ्यायची असते। त्यानंतर इथून थोडा पार्ट सोडून आपण दुसरी घेऊया, इथे पण 2 इंच आणि लास्टला इथे पण 2 इंच, मध्ये जो टाकायचा 1 2 3 वेगळा कलर त्याच पद्धतीने इथे हा एक टाकलाय। तर आपण आता दुसरा घेऊया आणि हा तिसरा, असे लेयर असलेले आपण हा ड्रेस बनवणार आहे। मग त्यासाठी हा जो ब्रॉच आहे तो पाहिजे तर तुम्ही केसांना लावू शकता, पाहिजे तर तुम्ही त्याला रबर बँड देऊन एक हातात पण देऊ शकता, म्हणजे जसा जिथे पाहिजे तिथे। मग याला रबर लावून पाठीमागे करूया आणि हा जो आहे हा हातासाठी ठेवूया, म्हणजे एक वेगळी डिझाईन होईल। किंवा छोटेसे केस असतात काही मुलींना, तर आपण तो ब्रॉच जो आहे तो केसांसाठी पण देऊ शकतो। पण हे जे दोघं तयार झाले अगदी वेगवेगळ्या पद्धतीने झालेले आहेत आणि सगळे मिक्स कलर। असे जर छोटे स्केचेस बनवून ठेवणार आहे तर तुमच्या स्वतःच्याच लक्षात राहणार आहे की आपण हा ड्रेस शिकलो होतो आणि यासाठी इतका कापड लागला होता। हे पण आपल्याला लिहून ठेवायचंय की यासाठी इतका नेट, इतकं हे, इतकं ते वापरलेलं आहे, इतकं इलास्टिक आणि हा ड्रेस असा आहे। खूप पॉश नाही काढता आले तरी चालतील, हळूहळू जमायला लागतात। यासाठी लागणारे माप बरोबर फक्त छातीचं माप, कमर आणि पूर्ण उंची, पुढचा गळा, शोल्डर अशी माप महत्त्वाची असतील। शोल्डर महत्त्वाचं आहे आणि जे की तुम्हाला माहित नसेल तर मग मी सांगणार आहे आता किती घ्यायचं, तुम्ही लिहा ताई। हां, तर पूर्ण उंची जी आहे, आता हा घागरा आहे तर मग उंची कशी मोजायची? तर इथून इतकी उंची मोजली की सर्व लहान मुलींना एक 12-13 उंची ओके। आणि हा ड्रेस आहे साधारण 1 ते 1.5 वर्षाच्या मुलीचा, तर मग तुम्ही किती घ्यायचे ते तुम्ही ठरवा। थोडाफार कपडा कमी जास्त असेल तर तुम्ही तसा करून घ्या, पण 13 किंवा 14 घेऊ शकता उंची। त्यानंतर वरची ब्लॉकची उंची 2 उंची करायची, एक स्कर्ट उंची आणि वरच्या टॉपची उंची जी आहे ती 8 इंच आणि छाती बरोबर 24 यासाठी 20च असते ऍक्च्युली, परंतु 24 यासाठी की कारण एखाद वेळेस मुलांना लूज एकतर कपडे आवडतात पहिली गोष्ट, आणि दुसरी गोष्ट अशी आहे की याला पाठीमागून आपण इलास्टिक लावणार आहे। तर याला नाही ऍक्च्युली, याला हुक आहेत, पण ते हुक पण नाही चालणार आहे। एकतर मग वेलक्रो पट्टी लावता येते छोटी, नुसते टच बटन पण नाही, वेलक्रोची पट्टी येईल आणि मग ती थोड्या थोड्या भागांमध्ये लावून दिली की ते टच होईल। एकतर ते चालणार आहे तुम्हाला, नाही तर मग तुम्ही दोरी पण लावू शकता, चेनने लावायची। हे 1 वर्षाच्या, 1.5 वर्षाच्या, 2 वर्षाच्या, 3 वर्षाच्या मुलांना चेनने लावायची, हुक नाही लावायचे।
बटन नाही लावायचे, टच बटन नाही लावायचे. त्यांना आपण वेलक्रो पट्टी देऊ शकतो, नाहीतर डायरेक्ट दोऱ्या देऊ शकतो. डायरेक्ट दोरी द्यायची नॉड पाठीमागे, कसा पण ड्रेस बनवा तुम्ही. आणि नंतर वरच्या ब्लॉकसाठी तुम्हाला उंची सांगितली मी, छातीचा भाग सांगितला आहे. आणि शोल्डर जे आहे ते 9 इंचचं कंपल्सरी. किती पण बारीक असलं, किती पण जाड असलं, किंवा जन्माला आलेलं बाळ असलं तर शोल्डर 9 घ्यायचं. 4 वर्षापर्यंत 9च असतं. हा, काही वाढत नाही खूप जास्त. आणि गळ्याची उंची एक 3 इंच घेऊ शकता पुढच्या. आणि अशा पद्धतीची मापे आपली घेऊन झालेली आहे. आणि आता आपण हेच पॅटर्न बनवायला शिकणार आहोत. बनवायला शिकण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की ब्लॉक बनवूया. महत्त्वाचं पॅटर्न आहे ब्लॉक कसा बनवायचा. ब्लॉक बनवण्यासाठी उंची मी किती सांगितली तुम्हाला? 8. तर मग 8 अशी घ्यायची. 8 + 1 घ्या, किंवा थोडासा तुम्हाला जास्त असेल तर पण तो जास्त जुळून जाणार आहे. इतका ठीक आहे. इतका घेतला ना 9.5 तर 8.5 तयार होईल. चालेल? 9.5 घेऊ ना. आणि इथे छातीचा चौथा भाग. किती चौथा भाग? 6. 24 छाती आहे, 24चा चौथा 6 आलाय. आणि 6 अधिक लहान बाळांना 2 नाही घ्यायचे, 1.5 घ्यायचे. 1.5. आणि याचा ब्लॉक करून घ्यायचा. अर्थात 2 घेतल्यावर फरक नाही पडत, पण बराच ढिला होऊन जाईल तो. आणि शोल्डर घ्यायचे. शोल्डर किती आहे? 9. 9च्या हाफ 6.5 इकडे, सॉरी 4.5 इकडे आणि 4.5 इकडे. जशीच्या तशी. एक अर्धा पावणा इंच आतमध्ये. तुम्ही मोठ्यांना घ्याल तर 1 इंच. तिचं शोल्डर मोठ्यांचं माहिती असतं, मोठ्यांचं बगल पण तुम्हाला माहिती असतं, छाती पण माहिती असते, उंची पण माहिती असते, म्हणून पॅटर्नला काही अडचण नाही. पण लहान जरी असेल बाळ तरी 2.5 इंचचं शोल्डर मिनिमम घ्यायचं, किंवा याच्या निम्मे घेऊन टाकायचं. सोपं. आणि यामध्ये अर्धा इंच प्लस करायचा. का माहिती आहे? शोल्डर मोठं ठेवावा आणि गळा छोटा ठेवावा. तर गळ्याची उंची अशी 4 घ्यावी किंवा 3.5 घ्यावी आवडीनुसार. पण अशी घेताना अर्धा इंचने प्लस करावी, म्हणजे तो गळा व्ही मध्ये जास्त चांगला बसेल. आणि पॅटर्न बरोबर आपलं वरचं रेडी झालंय. आता आपण याला शिकणार आहोत कटिंग करायला आणि पुढच्या पट्ट्या लावायला. हे तुम्हाला समजलंय? डायरेक्ट सांगू कटिंग करायची कशी? अस्तर आणि कापडावर कटिंग, जशीच्या तशी. कापड अस्तर याचं कापलं नाही तरी चालतं, सॉरी नेट याचं कापलं नाही तरी चालतं. डायरेक्ट नेट फिट करायचं. आणि वरची कटिंग तुम्हाला समजलेली आहे. खालची कटिंग आता आपण बघून घेऊ. याला कुठेही फिटिंग वगैरे असं काही दिलेलं नाहीये. आणि हा टॉप बरोबर असा रेडी झालाय. तुम्ही आता हा कापून टाका अस्तरावर. आणि छान हा ब्लॉक कापून झालेला आहे अस्तर. आणि हे फक्त याचंच काय करायचं की व्ही मध्ये पुढची टिप मारून घ्यायची, कारण आता आपण पुढचा ब्लॉक बनवायला शिकणार आहे. फक्त पुढची अशी टिप मारली की बगलेत पण अशी मारून घ्यायची, जसं की दिसतंय. अशी टिप मारली की इथे आपण कैच्या मारणार आहे, आणि इथे पण आपण कैची मारणार आहे, प्रॉपर कैची मारणार आहे. आणि मग पलटी करणार आहे. करूया आता. आणि मग छानपैकी आपण काय करूया, एकाचा थोडासा मोठा करून घेऊ गळा. तसं जसं की हा आपण असा ठेवलाय, बस इतका घेऊया. आणि मग मात्र आपण त्याला पाठीमागे 1 शो बटन किंवा 2 शो बटन असं घेणार आहे. तर मग हे आता इथं जोडायचं कसं, असा ठेवल्यानंतर तर याला ओपन करून घ्यायचा. करायचं ना ओपन? ओके. अस्तराला मात्र ओपन करायचं नाही, कोणत्याही एकाच पार्टला ओपन करायचं. मग टिपा कशा मारायच्या आहे, तर आता याला टिपा मारताना खरी कसरत आहे, तर सगळ्याच मारायच्या आहे. इथून गोल, इथून व्ही, इथून सरळ, इथून परत सरळ, असा एक पार्ट. आणि परत हाच तीच पद्धत इकडे पण. म्हणजे आपण ते काळ्या ब्लाउजला जसं केलं होतं तसं. ओके. 1
2 3 आणि 4. परत एकदा इथला 1 2 घेऊ शकता, 3 आणि 4 अशा पद्धतीने याचं टीप मारून घ्या आधी, मग मी याची सांगते. याची मारताना पण सेम तसंच, खालची बाजू सरळ, ही 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 आणि ही. इथं नाही मारली तर चालेल, ह्या 2 सोडून द्या, पण ही महत्वाचे जिथे दिसत आहेत तिथे टिपा मारा. इकडे इकडे आणि इकडे, इकडे पण मारूया.